आधाराची भिंत बनून उभा राहिलास आणि त्या भिंतीमागे हे सगळं लपवून ठेवलं होतंस. एक बघ, आता हे तमाशे करून ना प्रॉब्लेम्स क्रिएट करू नको. मी तुला उद्या भेटतो, हवं तर आज रात्री भेटतो, पण आता निघ इथून. निघ. मी नाही जाणार आहे कुठेही. जोवर मला जे पाहिजे ते मिळत नाही तोवर मी नाही निघणार आहे इथून. कोण आहे? काय झालं? कोण आहे त्या? अगं मी बायको आहे याची. बायको? मी ह्याची बायको आहे, रमा अभय पोद्दार. काय पुरावा आहे तुझ्याकडे? हा, हे मंगळसूत्र ते माझ्याकडे आहे. हे बघ, ह्यानीच घातलंय माझ्या गळ्यात. काय प्रकार आहे हा सगळा अभय? काय बडबडतीये ही? काही नाही, ही बाई भामटी आहे. आपला बंगला बघून आली आहे पैसे लुबाडायला. मी बँकेत गेलो होतो ना लोन साठी, तेव्हा भेटली. माझ्याविषयी, माझ्या प्रॉपर्टी विषयी, पैशा अडक्याविषयी सगळं जाणून घेतलं आणि म्हणून आली आहे ही. अगं एक नंबरची भामटी चोरटी बाई आहे ही. अनेक जणांना लुबाडलंय हिनं. हे बघ बाई, तू जी कोणी असशील ती असशील, आत्ताच्या आत्ता या घराबाहेर निघून जा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. अगं पोलिसांना कशाला? अरे? मी काढतो ना हिला बाहेर. नाही नाही, मी काढतो. ए बाई, चल निघ इथून. आणि इथून पुढे माझ्या घराकडे, माझ्या बायकोकडे किंवा माझ्या मुलांकडे नुसतं पाहिलंस ना तरी जीव घेईन मी तुझा. चल निघ इथून, चल निघ. चल, चला तुम्ही आत. चला. चल. मला वसुधाशी असं अजिबातच वागायची इच्छा नव्हती, पण सगळं इतक्या अचानक घडलं की मला काही सुचलंच नाही. मी फार गोंधळून गेलो होतो. आणि त्या क्षणी माझ्या डोक्यात फक्त रमाचा आणि माझ्या मुलांचा विचार. पण त्या नादात वसुधाचा विचार केला नाही.
त्या दिवशी मी माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला. कारण तू परकी होती सगळं माझ्यासाठी. माझ्यामुळे त्यानं तुला घराबाहेर काढलं. कदाचित त्या धक्क्यानं तू तुझी खरी ओळख विसरलीस. जे काही घडलंय भरपाई कशी करायची मला खरंच नाही माहित. पण या सगळ्याला अभय जबाबदार आहे. कदाचित मी सुद्धा. कारण कशाचे शहानिशा करता मी तुला घराबाहेर काढलं. माझं चुकलं, मला माफ कर. माझा संसार, माझी मुलं या सगळ्यांचा विचार करून जमलं तर प्लीज आम्हाला माफ कर. I'm sorry. I'm really sorry. प्रियंका, किती स्ट्रेंज आणि कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे.
म्हणजे वडगावच्या शारंगपाणींची मुलगी चंदी, जिची आई कॅन्सरमुळे गेली आणि तिच्या आयुष्यात एक सावत्र आई आणि सावत्र भाऊ आला. आणि त्यानंतर तिचं अख्खं आयुष्य बदलून गेलं. आणि हे प्राध्यापक शारंगपाणी सतत दारूच्या नशेत असायचे. चंदीचा सावत्र भाऊ आणि आई त्यांचा शारंगपाण्यांच्या फक्त पैशांवर डोळा होता, म्हणून त्या दोघांनी मिळून चंदीचा काटा काढायचा प्रयत्न केला. ती यातून कशीबशी निसटली आणि आणि बिचारा तिचा मित्र नंदू त्याचा जीव गेला. या घाबरून निसटून गेलेल्या चंदीचा वडगावच्या हायवेवर ऍक्सिडेंट झाला. तिच्या डोक्याला भयंकर मार लागला आणि तिची मेमरी गेली. हो, आणि आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या त्या नीच नेवरेकराने तिला दत्तक घेतली. तिला नवीन नाव दिलं, नवी ओळख दिली आणि आणि चंदीची वसुधा झाली. या संपूर्ण काळात त्यांनी तिला फक्त आणि फक्त छळलंय रे. म्हणजे वडगावातल्या स्वार्थी लोकांच्या तावडीतून सुटून ती एका नव्या स्वार्थी माणसाच्या तावडीत सापडली. पण सिद्धार्थ, तिचा फायदा घेणाऱ्यांची लिस्ट इथेच संपली नाहीये. नेवरेकरच्या जाचाला कंटाळून वसुधाने घर सोडलं आणि नेमकं त्याच काळात बँकेत तिला अभय भेटलं. आयुष्यात पहिल्यांदा तिची काळजी करणारं कोणीतरी भेटलं रे. तिच्यावर प्रेम करणारा माणूस. आणि आयुष्याच्या या टप्प्यात तिचं प्रेमात पडणं खूप साहजिक होतं, कारण की तिला एका आधाराची गरज होती. पण तिला कुठे माहित होतं की तिचा हा आधार पोकळ असेल, खोटा असेल. आपली बायको, आपली मुलं, आपलं आयुष्य सगळंच त्याने वसुधापासून लपवलं रे. तिला फक्त आणि फक्त वचनं देत राहिला आणि काय तर मंगळसूत्र घालून तिला अंधारात ठेवलं रे त्याने. हो, पण खोटं कधीच लपून राहत नाही. कधी ना कधी ते समोर येतच. वसुधाला कळलं की अभयने तिचा विश्वासघात केला आणि या गोष्टीचा तिला धक्का बसला आणि तिचा मेंटल बॅलन्स गेला. तिच्या मनावर, तिच्या मानसिक स्थितीवर एवढा परिणाम झाला की या एका घटनेनंतर बिचारी मिळेल ते कधी बस, कधी ट्रेन, कधी रिक्षाने शहरभर फिरत राहिली. वाट फुटेल तिथे. आणि याच दरम्यान निरंजन दादाच्या घरासमोरून जाताना तिच्या समोरून एक बस गेली आणि जीव जाणार या भीतीने ती भानावर आली. आणि ह्याच वेळेला वडगावच्या हायवेला झालेल्या ऍक्सिडेंटची तिला आठवण झाली आणि चंदीची मेमरी परत आली. आणि नेवरेकरने तयार केलेली खोटी आयडेंटिटी वसुधा ही तिच्या मेंदूतून पुसली गेली. म्हणून त्यानंतर मधल्या काळात जे काही झालं त्यातलं तिला काहीच लक्षात राहिलं नाही, आजही नाहीये. इम्पॅक्ट त्या घटनेचा इम्पॅक्ट इतका मोठा होता की या सगळ्या आयडेंटिटीजची, नावांची, विचारांची तिच्या डोक्यात सरमिसळ झाली. आपण कोण आहोत, काय करतो, कुठे राहतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने मनातल्या मनात जुळवली आणि चंदी, वसुधा सगळं विसरून गेली. पण एक गोष्ट लक्षात राहिली, रमा अभय पोद्दार. आणि मग ही रमा अभय पोद्दार निरंजन दादाच्या सावरकर नगरमध्ये शिरली. त्यानंतर जे झालं ते आपल्याला माहिती आहे. आणि मनातल्या भीतीपायी, गिल्ट पायी आम्ही सगळ्यांनी तिला मंगल या नवीन नावाची ओळख द्यायचा प्रयत्न केला, जबरदस्तीच केली. मंगलला ती ओळखत होती
सिद्धार्थ, मला काय वाटतंय ना, ती ती मंगलला योगायोगाने ओळखत होती आणि निरंजन दादाच्या घरात आपल्या ट्रेन मध्ये भेटलेल्या मैत्रिणीचा फोटो बघूनही आय एम शुअर तिला काहीही आठवलं नसणार. पण एक कनेक्शन जाणवलं असणार आणि आणि म्हणूनच ती निरंजन दादाच्या आयुष्यात मंगलची जागा घ्यायचा प्रयत्न करत होती. आणि निरंजन दादाला तिची जितकी गरज होती ना, तितकीच गरज तिलाही निरंजन दादाची होती रे. जे झालं ते झालं सिद्धार्थ, पण आता तिच्या बरोबर असं नको घडायला. आपलं मानलेल्या प्रत्येक माणसाने तिचा फक्त फायदाच घेतलाय रे. तिच्या मनाशी खेळ केलाय. पण आता नाही. यापुढे अजून कोणाला आपलं मानून तिने स्वतःचं मन नको दुखवायला. म्हणजे आपण काय करायला हवंय मग? म्हणजे आपण तिला आपल्याच घरात राहू द्यायचं. हो सिद्धार्थ, बघ ना, मला असं वाटतंय की हे घर जितकं आपलं आहे ना, तितकं तिचंही आहे. अरे, आणि गेल्या जितक्या पण काळात ती या घरात राहिलीये, तिने आपल्या घराला आपलंसं मानलंय. कळत नकळत खूप गोष्टी केल्यात आपल्या घरासाठी. आणि खऱ्या आयुष्यात ती कुणीही असेल, काही नाव असेल तिचं, चंदी, वसुधा, रमा, आय डोंट केअर, आपल्यासाठी ती आपली आहे. आणि आता आपण तिला नको दूर करायला, हो ना? आपलं घर, आपली माणसं, या सगळ्या गोष्टींचं सुख काय असतं हे तिला अनुभवायला मिळावं म्हणून मी म्हणते की तिला इथेच राहून देऊया. प्रियांका, मला सुरुवातीपासून खात्री होती की एक दिवस हे सगळं ठीक होईल. सगळं आधीसारखं व्यवस्थित नॉर्मल होईल. आणि बघ, तसं झालं. आणि आता आपल्या घरात कधीच काहीच वाईट घडणार नाही, आय एम शुअर. सिद्धार्थ, प्रियांका, मावशी, रमाचं काय मावशी? रमा घरात नाहीये. काय? हो, रमा अहो, माझं घर हरवलंय.